अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्रीला आपल्या घरात सुख, शांती, धनवृद्धी, समाधान, आनंद सर्व काही हवं असतं। बघा, पैसा, सुख, समृद्धी, आनंद हे तर प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की हे सर्व काही आपल्या घरामध्ये असावं, याची कमतरता आपल्याला कधीही भासू नये। त्याच्यासाठी आपण बऱ्याचशा स्त्री, बऱ्याचशा ताई, बऱ्याचशा सेवा करत असतात। मग प्रत्येक घरातील जर कुलस्त्रीने जर लक्ष्मीच्या या जर मंत्राचं पठण केलं तर नक्कीच तुमच्या घरात सुख, समृद्धी, धनवृद्धी, सुख, शांती सर्व काही तुमच्या घरात एक सकटच तुम्हाला मिळून जाईल। कारण या जर मंत्राचं तुम्ही जर पठण केलं तर या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे, इतका प्रभावी हा मंत्र आहे, जेणेकरून तुमच्या घरातील सर्व काही ठीकठाक होईल। तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल, लक्ष्मी माताचा सदैव तुमच्या घरात वास राहील, तुमच्या घरात लक्ष्मी माता ही स्थिर राहील। बघा, आपल्याला काय करायचं आहे, अशा काही लक्ष्मीच्या बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येकाच्या घरात असं घडलं जातं, ज्या ताईंच्या बाबतीत असं घडलं जातं त्या ताईंनी नक्की कमेंट करून सांगा। बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घरात पैसा तर खूप येतो, आपली पगार होती, आपल्या मिस्टरांची पगार होती, पैसा तर भरपूर येतो, पण तो पैसा कुठे जातो? पैसा तर आलेला खूप दिसतो, पण त्या पैसा येणे आधीच त्याचे रस्ते तयार होत असतात। इकडे तिकडे तो पैसा सर्व काही संपून जातो, पैसा आपल्यापाशी टिकत नाही, लक्ष्मी माता आपल्यापाशी स्थिर राहत नाही। तर आपल्यापाशी लक्ष्मी माता ही स्थिर राहावी, आपला पैसा हा टिकून राहावा, लक्ष्मी माता सदैव आपल्या घरात स्थिर राहावी, त्याच्यासाठी आपल्याला छान असे उपाय करायचे आहेत। बघा, लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये दिवसातून 4 वेळेस आपल्या घरात लक्ष्मी माता येत असते। तर लक्ष्मी माता घरी आपल्या 4 वेळेस येते, तर तो टाईम कोणत्या टायमिंगला लक्ष्मी माता आपल्या घरात येत असते, तर त्या टायमिंगला आपण लक्ष्मी मातेची ही सेवा आवर्जून करावी। तुम्हाला वेळ भेटत नसेल तर तुम्ही कोणत्याही वेळेला करावं। बघा, आता माझ्यावरूनच सांगते, घरात तर खूप चांगलं, आता आपण गृहिणी असल्या तरी आपल्या मागे खूप कामं असतात, खूप धावपळ असते, या कामातून आपल्याला वेळ मिळत नाही, आपल्याला सेवा करणं होत नाही। मग जॉब असणाऱ्या ताईंचं तर शक्यच नाही, पण तरी बी ते वेळात वेळ काढून ही सेवा केलीच पाहिजे। पण ज्या गृहिणी आहेत त्यांनी पण वेळात वेळ काढून थोडीशी काम करता करता ही सेवा आवर्जून करा। बघा, आता लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला येत असते। तो ब्रह्ममुहूर्ताचा टाईम कोणता, तर 5 वाजता एकदा लक्ष्मी माता आपल्या घरात येत असते, त्यानंतर 7 वाजता सकाळी, त्यानंतर दुपारी 11च्या टायमिंगला, आणि नंतर संध्याकाळी दिवे लागण्याच्या टायमिंगला, म्हणजे 6 ते 6:30च्या दरम्यान दिवे लागण्याच्या टायमिंगला लक्ष्मी माता आपल्या घरात येत असते। आणि त्यावेळेस जर आपल्या घरातील वातावरण हे आनंदी, सुखमय आणि एकदम मंत्राने भरभरून असलं की लक्ष्मी माता ही आपल्या घरात स्थिर राहते, लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते। आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं लक्ष्मी माता ही नक्कीच येते आणि स्थिर राहत असते। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, दररोज सकाळी देवपूजा झाल्या तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात करायची आहे। या मंत्राने, विष्णू सहस्त्रनामानेच तुम्हाला या दिवसाची सुरुवात करायची आहे। आता बघा, सकाळी काम असतं, खूप सारी कामं असतात, देवपूजा झाली की स्वयंपाक वगैरे भरपूर कामं असतात, मग एवढी सेवा करायला टाईम नसतो। तर बघा, आपल्याला कोणत्या सेवा करायच्यात, आता ज्या कोणी ताईंना टाईम नसतो त्यांनी यूट्यूबला लावून द्या, तुम्ही ऐका, आणि दररोज जर तुम्ही असं ऐकलं तर तुम्हाला नंतर ते पाठांतर पण होतं त्याचं, आणि नंतर मग तुम्ही म्हणून सुद्धा शकता, देवपूजा करताना सुद्धा हे मंत्र म्हणू शकतात तुम्ही। तर बघा, काय करायचं आहे, तुम्हाला दररोज या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे, जेणेकरून काय होईल की लक्ष्मी माता तुमच्या घरात स्थिर राहील, तुमच्या घरात पैसा हा टिकून राहील, तुमच्या घरात सुख, समृद्धी, धनवृद्धी, शांती, समाधान, आनंद आणि भरभरून हे सर्व काही तुमच्या घरात नांदतील। तर काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्या मंत्राचं पठण, लक्ष्मीच्या कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे दररोज, तर बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे,
विष्णू सहस्त्रनामाने सुरुवात करायची आहे तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम 1 वेळेस म्हणायचं आहे. नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे. नंतर कुबेर मंत्र तुम्हाला 16 वेळेस, नवार्णव मंत्र 16 वेळेस, श्री सूक्त 1 वेळेस म्हणायचं आहे. नंतर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर कलग्रहा स्तोत्रही तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. तर आता हे स्तोत्र तर खूप झालेले आहेत, हे मंत्र तर भरपूर आहेत आणि आम्हाला तर वेळ नाही. मग हे मंत्र एवढे आम्ही म्हणायचे कधी, आम्ही हे मंत्र पठण करायचे कधी? तर बघा ताईनो, तुम्हाला मी सांगते, ताई असो दादा असो, तर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला टाईम भेटेल तुम्ही बघा यूट्यूबला लावून द्या, मोबाईलला लावून द्या, तुम्ही ऐकूसुद्धा शकता. तुमच्या घरात जर सदैव या मंत्राचं पठण झालं, तुमच्या घरात जर सदैव हे मंत्र चालू असतील तरी पण तुम्हाला या सेवेचं फळ मिळतं. आणि नंतर मग ज्यावेळेस तुम्हाला हे सर्व काही पाठांतर होतं, नंतर तुम्हाला ही सर्व काही सेवा खूप सोपी जाते. तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा. बघा कितीही जीवनात संकट असो, कितीही आर्थिक अडचण असो, तुम्हाला याच्यातून मार्ग नक्की मिळणार. लक्ष्मी माता आपल्या घरात सदैव राहणार. बघा आता लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहावी त्यासाठी आपण बहुतेक सारे उपाय करत असतो. त्याचबरोबर आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असतो, त्याने सुद्धा लक्ष्मी माता ही आकर्षित होत असते उंबऱ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर. त्याचबरोबर आपण छान असे उंबऱ्याला तोरण लावतो, छान असं उंबऱ्याला आपल्या मुख्य दरवाजाला सजावट करतो जेणेकरून आपली लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करावी. त्याचबरोबर संध्याकाळच्या टायमिंगला आपल्या घराभोवती दारासमोर चपला अजिबात सोडायच्या नाही, जेणेकरून आपली लक्ष्मी माता आपल्या घरातून काढता पाय घेऊ नये याचीसुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे, याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्या घरातून लक्ष्मी माता जाऊ नये, आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहावी, त्याच्यासाठीही आपण काही उपाय केले पाहिजेत. आणि दररोज दिवस मावळाच्या टायमिंगला, दिवे लागण्याच्या टायमिंगला सर्व घरातील साफसफाई करून तुम्हाला छान असं दिवाबत्ती करून तुम्हाला या विष्णू सहस्त्रनाम यूट्यूबला लावून द्या. आणि बघा घरात जर मंत्र स्तोत्र याचं पठण होत असेल तर घरात एक आनंदमय वातावरण राहतं, घरातील वातावरण हे एकदम प्रसन्न राहतं. आणि आपल्या घरातील बघा ज्यावेळेस आपण जर हे मंत्र ऐकवतो किंवा मंत्र म्हणतो त्यावेळेस आपलंही मन एकदम निर्मळ आणि एकदम आनंदी आणि एकदम मन आपलं प्रसन्न होतं. आपण सुद्धा हे मंत्र ऐकून आपलं मन प्रसन्न होतं. इतकी या मंत्रामध्ये ताकद आहे. घरात जी काही कटकटी आहे, जी काही भांडणं तणणं आहेत, जे काही वादविवाद होतात, एकमेकात मतभेद होतात, हे सर्व काही कमी व्हायला सुरुवात होते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आनंद सर्व काही येतं आणि कशाचीच तुमच्या घरात कमतरता पडत नाही. आलेला पगारही तुमच्या घरात टिकून राहतो. आता बघा आलेला पगार हा जाण्यासाठीच असतो, कारण पगार येण्याआधीच आपले भरपूर सारे खर्च असतात. आता असं नाही की तुम्ही या सेवा केल्यानंतर तुमचा पगार आलेला कुठं जाणार नाही, तो टिकून राहणार, असं नाही. कारण आपला खर्चही तेवढाच असतो. आपल्या महिनाभरातलं राशन असतं, आपलं घर भाडं असतं, लेकरांचे खर्च असतात, सर्व काही खर्च असतात. पण तो आलेला पैसा नीट प्रत्येक कामाला लागावा, नीट त्या पैशांचं पूर्ण काम व्हावं आणि काही पैसा आपल्याकडे शिल्लक टिकून राहावा, याच्यासाठी काही सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ह्या सेवा करणंही खूप गरजेचं असतं. तर या सेवा तुम्ही जर तुमच्या घरात लगातार केल्या, दररोज जर तुम्ही यूट्यूबला लावून दिलं, मोबाईल लावून तुम्ही, मग आता बघा तुम्हाला जर तास बसून देवापुढे ही सेवा करणं होत नसेल, होतच नाही, माझ्यावरून सांगते की जास्त वेळ भेटत नसतो आपल्याला आणि आपल्याला सेवा करणं होत नाही, तर तुम्ही मोबाईलला यूट्यूबला लावून द्या आणि तुमचं काम सुरू ठेवा. बघा याने सुद्धा तुम्हाला खूप फरक पडतो. तुमच्या घरात खूप छान असं वातावरण निर्माण होतं. आणि या सेवा जर तुम्ही केल्या आणि तुम्हाला जर याचा रिझल्ट छान असा आला तर नक्की मला कमेंटमध्ये तुम्हाला जो काही अनुभव आला तो नक्की माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका. तर असा होता आजचा व्हिडिओ आपला. आवडला जर असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि नवीन जर चॅनेलला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.